जाणे भक्तीचा जिव्हाळा तोचे दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना एका पंडित शरणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित अनेक नये माझे मना ओका पंडित शरणा हे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध अनेक नये माझे मना ओका पंडित शरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरि ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि महायोगपीठे कटे भीमदत्त वरं पुण्डरीकाय दत्तो मुनिन्द्रे समादतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं काय माझी वाणी मानेर संतासे तरंजवोचितासे अप्रिया जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कार आता ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना भोका पंडित साधना प्रस्तुत प्रत्यप्रसंगी शिवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महावीर जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तीची लक्षणं सांगणारा अभंग विठाला अभंगाच्या चिंतनात येण्याच्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा 3 वर्षातून येणारा हा अधिक मास मलमास पुरुषोत्तम मास आणि या अधिक मासाच्या निमित्तानं अधिकम अधिकचे फलम म्हणा आणि हा 9 दिवसाचा जवळजवळ आपल्या गुरु माऊलीच्या दरबारामध्ये चालत असलेला नामयज्ञ सप्ताह. या महिन्यामध्ये असं म्हणतात की महाराज जे कार्य आपण करू ते दुप्पट होतं, त्याचं फल जास्त मिळतं असं म्हणतात. पण चांगल्या कार्याचं जर फल दुप्पट असं जर वाईट कार्याचं त्याचं दुप्पट, मग वाईट करण्यापेक्षा चांगलंच केलेलं बरं, काय हरकत आहे महाराज. आणि म्हणून अधिक मासामध्ये आमच्या गुरुवारी या ठिकाणी असणारे गोगे बाबा असतील आणि गीते बाबा असतील यांनी ठरवलं की हा जो फिरता सप्ताह आहे त्यांचा दरवर्षी करायचा तो आपल्या गुरु माऊलीच्या दरबारामध्ये करायचा, आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ करायचा. आणि मला असं वाटतं महाराज की साधकाचा देव हा त्याचा गुरु आहे. साधकाचा माझं म्हणणं नाही, आमच्या पारण्या तालुक्याचे निळोबर आहे महाराज सांगतात माझं तुझं रागी थे बोलावी रे कोणी प्रार्थेल्या वाचून आला शिका म्हणतात ना निळोबर आहे महाराज. जगाचा मालक निळोबरांच्या दारामध्ये आला आणि निळोबरांच्या मुखाबद्दल वाक्य तुझं लागे ते बोलावी रे कोणी. थोडंसं विचार करा आता, थोडा ऐका माझ्या माता पिता. आम्ही 6:30 इथून गाडीतून उतरलो, दरवाज्यातून उतरताना आमच्या बरोबर आपल्याला बाबा या पलीकडच्या बाजूला पप्पू दादा उभे होते. पण मला असं वाटतं मी गाडीतून उतरतानाच जर ते म्हटले असते तुझं लागे येते कोणी बोलविले तुझं लागे येते काय वाटलं असं माझ्या अंतःकरणाला काय वाटलं असतं. आणि मग 1.5 डबऱ्याचा महाराज जर आले तर त्याला जर म्हणलं तुझं लागे येते बोलाविले तर त्याला लागे म्हणलं कीर्तन करेल काय आपला तरी हो, पण तो करेल ना त्याचं नाही करणार निघून जाईल. इथं जगाचा बाप ज्यांच्या दारात आलाय निळोबराचं ते म्हणतात तुझं लागे येते बोलाविले. कोण आलाय जगाचा काय छाती मोठीच असं ना मान्य करता का कोणाला म्हणता येईल का मला तुझं लागे येते. आणि म्हणून गुरुच्या दरबारात हा सप्ताह करावा हा त्यांचा संकल्प होता. माझ्या पुढे भोगे बाबा करताना कशा करता सांगतो गुरु हा संत पोळे एक वाक्य सांगू का तो हा काका कबीर महाराजांचा जो आहे महाराज ऐका. गुरु गोविंद दोनों खडे कागे लागो पाय बलहारी गुरु अपने गोविंद ये बताय. कबीर महाराज मुस्लिम समाजाचे सुफी संत आहे आणि त्यांना कोणीतरी विचारलं एका बाजूला तुमचे गुरुजी उभे राहिले एका बाजूला
गुरु बिना कौन बतावे बड़ा विकट यमघाट गुरु बिना कौन बतावे एका बाजूला माझ्या सद्गुरु आहे आणि एका बाजूला माझा परमात्मा उभा आहे. दर्शन पहिलं सद्गुरूचं घ्यावं का नामदेवांच्या जीवनामध्ये देव भेटला होता पण गुरु नव्हता भेटला. महाराज आहे का पहिलं आपल्या गुरुला महत्व द्यावं मग भगवंताला महत्व द्यावं अशी पारण्या तालुक्याची भूमिका आहे. एवढं का बोललो बघ बाबा तुम्ही सत्ता गुरुच्या दरबारात घेतला म्हणून नाही तर कुठे करता आला असा फिरता सत्ता म्हणलं. पण सगळं नाशिक जिल्ह्यातले सगळं साधक वर्ग एकत्रित आले. अधिक महिन्यातला हा आनंद लुटत असताना बाबांच्या मुखारविंदामधून तुम्ही दुपारी संत चरित्र श्रवण करत आहात आणि त्या माध्यमातून अन्नदान घडतंय ज्ञानदान घडतंय आणि विशेषत्व अधिक फलश्रुती अशी आहे की ती माझ्या श्रीपाद बाबाच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारी आपल्या संस्थांचे असणारे अध्यक्ष गुरुवारी भाबडे बाबा बाबांच्या लोकांना उपस्थित आहेत. तसेच उपाध्यक्ष आदरणीय मधू महाराज दादा आहेत. आमचे अविनाश भाऊ हांडे आहेत. आपल्या या संस्थेचे असणारे विश्वस्त माझ्यावर आले सर्व साधक मंडळी पक्वा वाजवणार दादा अतिशय गोड वाजवतो बाबा ते खूप गोड वाजवतो. हा गोड असतो महाराज काही काही खूप गोड हात असतो महाराज. काही 5,500 बोल असेल ते म्हणजे तुम्ही खबर मला कोणता वाजव महाराज तसं महाराज गोड हात आहे आमच्या दादाचा. आणि पहिल्यांदा ज्यांनी सुंदर चाल गायलं ती सुद्धा महाराज भेपला माझा आवडता अतिशय गोड राहिले महाराज भेपला. त्यांना माझं वंदन आहे. सर्व टाळकऱ्यांना वंदन करतो. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. अधिक मासाच्या निमित्तानं या नाशिक जिल्ह्यातून सर्व साधक परिवार गोळा झाला आणि तुम्ही या गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि विशेषत्वानं तुम्ही या कार्यक्रमाच्या आनंदामध्ये मला सामील करून घेतलं हे माझं परम भाग्य. आम्ही दैवाचे नाही काय तर मला माझ्या सद्गुरूच्या दरबारात दर्शनात येत आलं ना हे तर मी पुण्यतिथीला जेवलेलं महाराज. 2013 साली बाबांच्या मनामध्ये आलं या व्यासपीठावर माझं कार्याचं कीर्तन झालं महाराज. तेव्हापासून माझं जीवन बदललं. विठाला अधिक विस्तार न करता वेळ न घालवता तुम्हाला सर्वांना वंदन करतो. हे सर्व गुरुतुल्य मंडळी आता इथं थोडासा उपदेश नाही करायचा. इथं ज्ञान अजिबात सांगायचं करता आले तुम्ही तुमची 1.25 तास फक्त सेवा करणार. आनंद जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा तुकोबारे सांगतात. भक्ती करतो याला महत्व नाही त्या भक्तीमध्ये प्रेम किती हे महत्वाचं. भक्ती तर कोण करत नाही महाराज. कितीतरी वगैरे तुम्हाला देते लेख मनुष्य जात सत स्वभावताच भजनशील भक्ती सगळे करतात महाराज. राम राम सबपूजक हे ठग ठाकूर सोनाला सुद्धा वाटतं माझी आधी चोरी सवय झाली पाहिजे हे मी भक्ती करतोय देवाला. पण ऐका भक्ती करण्याच्या पाठीमागला हेतू काय आहे हे महत्वाचं. हे खाली मुलं मागून जिंदगी काढतो पण हेतू काय हे महत्वाचं आहे. काय समजलं तुझा पदाव ऐका कीर्तन करतो पण हेतू काय आहे हे महत्वाचं आहे. आता कळलं असं ऐका कशा करता कीर्तन. कीर्तन चांगलं कीर्तन जिवाला जर नसेल प्रेम जिवाला म्हणजे प्रेम जिवाळ्याला दुसरा शब्द असा आहे प्रेम भक्ती प्रेमाविना ज्ञान नको नाथबाबांचा अभिमान नित्य दया माझे. भक्ती करत असताना सगळेच भक्ती करतात महाराज म्हणतात. भक्तीला कोण आला महाराज पण त्या भक्तीमध्ये प्रेम किती त्या
भक्तीमध्ये जीवाला किती हे महत्वाचं आहे. आणि प्रेम जर नसेल तर बघा माझी शबरी माता भक्ती करत होती पण प्रेम होतं ना. मग बाबा भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर दररोज पांडव पण होते आणि दोन्ही धनंतू शासन पण दोन्ही देवाच्या समोर होते नाही. मग सांगा बरं फायदा कोणा झाला. आता दोन्ही धनंतू शासनाला फायदा करून घ्यावा लागला. देव समोर असून सुद्धा ते काय देवाला पाहत होते. तसे काही लोक भक्ती करत नाही का महाराज. करणारे भरपूर आहे पण ती भक्ती करत असताना भक्ती जी करतो ती माझ्या मनाला आवडती तशी करतो, माझ्या सद्गुरूला माझ्या भगवंताला आवडती तशी करतो. हे माझ्या आम्ही भक्ती काय कामाची नाही. मला कशी आवडत भक्ती महाराज. ज्ञानोबाची गोवी महाराज पतीचे माता अनुसरणी पतिव्रता. ज्ञानोबा म्हणतात माझी ताई बाजारला गेली, बाजारला गेल्यानंतर भाजीपाला घेतला. ताईला भाजीपाला घेतल्यानंतर भाजी घेतला ताईनं मालकाला आवडते ती भाजी घ्यावी का स्वतःला आवडते ती घ्यावी. बरं नाशिक जिल्ह्याची म्हणजे कळला नाही. तिनं तिच्या हिशोबाचा विचार करावा का आपल्याला काय आवडतं ते. नाही बाबा असं नाही. तिनं भाजी घेताना पतिव्रतेचा नियम आहे. तिनं अगोदर आपल्या मालकाला जी भाजी आवडती ती घ्यावी. तसं तिथं उभं राहणाऱ्यानं माझ्या मालकाला जे आवडतं ते सांगावं. लोकाला आवडतं ते काही सांगत लोक म्हणतात मला काही नाही. माझ्या श्रीपादबाबाला काय आवडतं ते सांगावं. माझ्या भगवंताला काय आवडतं ते सांगावं महाराज. हेच आपल्या सद्गुरूला आवडेल, भगवंताला आवडेल अशी आपली भक्ती असं म्हणून आपल्या सद्गुरूने आपल्याला 3 वाक्य सांगितले. भक्ती करताना गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. माझ्या गुरुनं मला जे दिलंय शास्त्रामध्ये जी वाचतोय आणि मला आलेली अनुभूती हे माझ्या गुरुनं मला जे दिलंय मी शास्त्रात दररोज वाचतोय. मग शास्त्र कशाला वाचतोय महाराज. माझ्या गुरुनं दिलंय मला आलेली अनुभूती शास्त्रात आहे का पाहण्या. शास्त्र कशा करताय महाराज. शास्त्र त्याच्याच करताय की माझ्या सद्गुरूने मला जे बोध दिला महाराज. मजरागबाई माझ्या गुरुने नेले कांत ज्ञानाचा भाग माझा लागला हृदयात. कुलाबाबांच्या माणूस बघीन होऊन गेल्या नगरला चालू केलं. त्यांच्या कोण परिस्थिती त्या काळामध्ये सद्गुरु सेवा देवज देवा येणे सार्थक जन्माचे. अरे जरल्या खाई मग वैरागी कशा करतो सांगतो. श्रीपाद बाबा सावंतांची पदे बाबा घेऊन अवतार अवतार निरोबाचा जगा उद्धरण केले नाना मातांचे खंडन. खंडन करून दिला नामाचा आधार. नाना मातांचं खंडन केलं श्रीपाद बाबाजी महाराज. नाही का शास्त्राचं नाही केलं, नाना मातांचं खंडन केलं. आणि म्हणून लोक म्हणतात तुमचं जरा हे काय आणि मासा
माशाचं जरा वेगळंच आहे, त्याला उगमाकडे जायचे म्हणून मला तो परवाच्या विरोधात मासा कधी बघा वाहत असताना पाण्यामध्ये नदीमध्ये तो पाणी जिकडे वाहत तिकडे नाही वाहत महाराज, हा लोकांच्या हा नाही मिळेल महाराज. तसं माझ्या श्रीपादाचं काय होतं, जरी समाजाला काही वाटत असेल पण माशाचं वाहनच बरोबर आहे. समाजाच्या दृष्टीनं पाणी एकीकडे चाललंय, मासा इकडे चाललंय, तो चाललंय तेच बरोबर तुम्हाला इकडे दिसतं ते. पण तो चाललाय ना मला मासा पुढे चाललाय, तो उगमाकडे चाललाय, नदीच्या स्वरूपाकडे चाललाय, म्हणून मासा हा उगमाकडे चाललेला आहे. तसा आपला एका जणाचा मार्ग हा पडला जो जाणेल तो. आता बाकीचे कोण आहेत मला सांगायचं नाही, मला जो जाणेल तो गुरुचा बेटा, बाकीचं काय सांगायचं मला. माझी आई किती चांगली मला हे सांगायचं, दुसऱ्याची आई माझी आई किती मी हे सांगितलं पाहिजे मला. आणि बघा दुसऱ्याची आई वाईट सांगून आपली आई मोठी नसती होय. आपली आई सांगा आम्ही भक्ती करत असताना भक्तीमध्ये प्रेम किती आहे. म्हणे काय भाव म्हणे देवा मला पाव, प्रेम देवाचा न पावायचा नाही रे, प्रेम देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. सोन्याचा नीचा देव झाला तो रात घेऊ, सोन्याचा नीचा देव झाला तो रात घेऊ, देवाचा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, अरे काय बाजारचा भाजीपाला. भक्तीमध्ये प्रेम नसेल तर ती भक्तीच नाही. माझं म्हणणं आहे बरं का, माफी मागून बोलतो. ऐका पूर्वरी मंडळी, कबीर महाराजांचा एक दोहा सांगून जातो, अरे जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है. कबीर महाराजांचं म्हणणं काय आहे, जिस फूल में आता बोल बाबा अरे बाबा लोक ते फळं प्लॅस्टिकचे आणि घरात फुलं सुद्धा त्यांनी पोटाला जाते हे प्लॅस्टिकचं आल्यामुळं. मग ते असं तुम्हाला वाटतं झाडातच आलंय, ते संप्रदायात आलंय प्लॅस्टिकचं काय मुलं आणि फळं. आता बघा सांगा बरं, तुम्ही जर ते फळं मारले आमच्या पुढं महाराजला पाहिजे खायला पाहिजे नाही, त्याच्या शेणात बांधलेलं शिवचे फळ शेण असतं त्याच्यात बांधलेलं. कबीर महाराजांनी किती ऑब्झर्वेशन केलं असं महाराज आताच्या महाराजाचं केव्हा बोलले ते, पण आताचं काय फळं आणि फुलं आता प्लॅस्टिकचे. मग त्यांनी आताचं वर्णन केलं, जेचा फुल नाही खुशबू नाही व कागद का फूल आहे. ज्या फुलामध्ये खुशबू नाही म्हणजे सुगंध नाही, ते म्हणतात ते कागदचं फूल आहे. वैसा जिस भक्ती में भाव नाही वो भक्ती नाही फूल है, भाव बिना भक्ती भक्ती बिना. भावे वेळ जीवन न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कळे साकळे. म्हणून भाव महत्वाचा आहे, प्रेम महत्वाचं आहे. आणि प्रेमामुळे महाराज प्रेम आणि भाव हे दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. जे जर प्रेम नाही, जे जर जिव्हाळा नाही, मला सांगा इथून 1 किलोमीटरवर बोलतो बाबा हिरवागार माताचा फळ दिसतोय आणि येताना मला विचारलं मला तिथं पाणी असेल का, बावला नाही का फळ कसा दिसतोय मकाचा. अरे मकाचा फळ ज्याचा अर्थ हिरवागार आहे त्याचा अर्थ तिथं काय आहे, पाणी आहे. असं इथं प्रेम आहे, इथं जिव्हाळा आहे. ऐका हे कशा करता सांगतो महाराज, इथं जिव्हाळा एवढं प्रेम आहे महाराज, आणि प्रेम कुठेही नाही महाराज. ज्ञानी मंडळी जगामध्ये भरपूर पाहिले असते तुम्ही, पण प्रेम करणारी मंडळी कमी आहेत महाराज. प्रेम करणारी मंडळी जगामध्ये कमी आहेत महाराज, पण प्रेम करणारे आम्हाला भेटले महाराज. आमच्या सद्गुरू जीवनामध्ये भेटले 1989 साली आम्हाला झालं महाराज. बाबा ज्यावेळेस नगरला यायचं ना, गिरी काकाच्या बंगल्यावरती राहायचे त्या काळामध्ये नगरला. बाबाचा पहिला रोड होता सावंत साहेब, गिरी काका, ही जुनी मंडळी त्या काळातली. ज्यावेळेस राहुरीचा मेळावा व्हायचा पहिला राज्यस्तरीय वैष्णव मेळावा, गायकवाडताई असतील, इंगळे महाराज असतील, मधने बाबा असतील, जुनी मंडळी महाराज, पेंटर काळे असतील,
त्यामध्ये डॉक्टर मसी असतील, जो जुना पहिला मेळावा होता, राज्यस्तरीय मेळावा, आणि आम्ही लहान लहान होतो महाराज तेव्हा. पण खऱ्या अर्थानं हरिपाठ जर चालला ना, तो मंदिराचा महाराज मांडपाच्या वर दूर चाललेला असायचा. आमचे तिकडून गावाकडे लोक आले म्हणजे मांडव पेटला का काय महाराज, म्हणलं मांडव पेटलेलाच आहे, तर ते तुमच्या दृष्टीने नाही, आमच्या दृष्टीने त्यांना काय सांगा महाराज. एवढी अवस्था व्हायचं तर मंडपाच्या वर दूर नाही व्हायचा, खालचा उपाट्याचा आवडत नव्हती महाराज. मग ते म्हणायचे मांडव पेटला, मग ते पेटला नाही महाराज. मग ते कोणला करेल महाराज. नाचे गाडी पेटे प्रेम्यांग धनी लुटी माझे सखे ते सजन. अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. तुम्ही कुठं बसताय बघा. माझे सखे ते भोळे भाविक हरे जना. कोण माझे सखे, कोण माझे सखे जे नाचतात, काय पिटतात आणि प्रेमानं अंग धरणीवर लोटतात. माझे सखे. बाकी त्यांना सांगू तुम्ही काय सांगत आता तुम्ही समजून घ्या. जे सखे त्याच्या विरुद्ध बाकीचे कोण येते विठाला देवाला आवडत अशी भक्ती करायला. आणि त्या भक्तीमध्ये प्रेम निर्माण होण्याकरता, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होण्याकरता, अंतःकरणामध्ये महाराज जिव्हाळा निर्माण होण्याकरता, अंतःकरणामध्ये महाराज बोध घ्यावा लागतो. तसं अंतःकरण महाराज मृदू होत नाही. काहींचा अंतःकरण फार कठोर असतं महाराज. पण माझ्या तुकोबारायांचा अंतःकरण मृदू सहाय नवनीत कैसे सजनाचे चित्त. अंतःकरण मृदू होण्याकरता, अंतःकरण मऊ होण्याकरता मला त्या अंतःकरणामध्ये नामाचं चिंतन करावं लागतं. सदा प्रेम नाही, जीवाला कशात प्रेम उत्पन्न होईल. मग बनकर महाराज प्रेम नामानं उत्पन्न होत असत. नामानं कुठं मिळालं ना, नगरच्या आपण बाजारात मिळालं ना. पूर्ण आलाय धरून महाराज विचारा बघे बाबा. नाम कुठेही नाही मिळत महाराज. तरी तो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास सकळ भंगापेक्षिता पुढे तेही सांगितले कुसरे, जेणे अंतःकरण बोधले कुठे गेला संतावे ना प्राप्ते नाही.
आणि सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय तरी तो म्हणजे मी मिळालं ना महाराज. आता मिळाल्यानंतर महाराज सगळ्यांचाच फायदा झाला असंही नाही महाराज. ह्याला अवस्था होती मलाच काय होत नाही तर ना. काही अनुभव घेतले होती महाराज. मला 10 वर्ष झालं होतच नाही महाराज. तर चावी वरती फिरत असेल गाड्या. काही चाव्या दिल्यात महाराज. तू गाडीला चावी बसायला अशी फिरावं लागते कोलपाला अशी काही अशी फिरण्याच्या कसं काय कळत महाराज. आहे तीच चावी महाराज. वाल्या उलटी दिली का सोयी दिली चावी. वायपक मशीला उलटी दिली का सोयी दिली. काही नको लोक म्हणतात मला मला मारायला सांगितलं होतं. तो मामा दिलं कसं आहे पटत जेव्हा मानता तेव्हा ते सोयीचं होतं. म्हणून मग त्या स्पीडनी मारा मग सोयीचं होतं. विडाला विडा चावी मिळाली महाराज आम्हाला. पण चावी म्हणजे नाव आहे. कुठल्या बंधू म्हणजे किल्ल्या दिल्या त्या सांगता हाती दिल्या. किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये किल्ल्या म्हणतो महाराज. आम्ही नाशिक नगर काय आपण सगळं किल्ल्यामध्ये किल्ल्या. पण ऐका नाशिकची मंडळी 50 लाखाचा बांगला बांधला पण बांगला एवढा दरवाजा नाही बाबा. ऐका दरवाजा बी मोठा आहे मला पण दरवाजा एवढा महाराज कडी कोणा ऐका कडी पण एवढं बोलू आणि कोलपा एवढी चावी. चावी म्हणजे मोठा काय खेळ आहे. आणि ताई 10 लाखाचे दागिने तो महाराज क्लूप लावून आली आणि तो खेळा कमवून नाही. आता तिथे दागिने भेटे खेळावे चावीवर दागिने दागिने घरात 10 लाखाचे 2 लाख वगैरे त्याने की करा काय चावी भरवसा आहे का लोक मला सोन्या भरवसा आहे. तुम्हाला सद्गुरूंनी दिलं ते सोनंच आहे. पण तुमचे शरीर महाराज हे लोकांना तुम्हाला भरवसा ठेवा लागेल. कारण की याच्या साह्यानं आपल्याला परमार्थ करायचा आहे. शरीर काय हे साधन आहे ना आयुष्याच्या सच्चिदानंद पदवी. मग चावी किती मोठी हो महाराज. चावी म्हणजे एवढा खेळ आहे. पण सांगा 50 लाखाच्या बांगल्याचं 10 लाखाच्या जागेवरचं संरक्षण करते की नाही महाराज. चावी करते की नाही. पण ऐका तिजोरीमध्ये ठेवलेलं सोन आहे महाराज. तसं तुमच्या अंत्यकरणाच्या तिजोरी ठेवलेलं महाराज सोनच आहे. कोणतं नाम रूपाचं सोन आहे. तुझे नामाचा व्यवहार ऐका देवा तुझा मी सोना. कोणतं सोन आहे. कोणतं सोन आहे. मनबुद्धीची कातरी. कोणती कातरी बघा मनाची बुद्धीची आणि आता सोन आहे का रामनामे सोने चोर. आणि आपल्याला तरी पुढे तसंच मिळाले ना चोर मला. आपण पुढे स्वतःच येतात हंस ब्रह्माचे दत्त नारायण लक्ष्मण बलवीन सकाळनंद शांतबाई वडलावा प्रभुवासे पदवा रामनामे सोने चोरी. तुझे नामाचा व्यवहार ऐका वर्म फार थोडं असतं. वर्म ते एक आहे किंवा नवऱ्याची वेळ वर्म फार थोडं असतं. मोठे गुरुमुखे उदय मोठं म्हणजे थोडं आहे पण परिणाम किती नावाचा. आणि जेवढी नावाची शक्ती तेवढे पाप नाही या त्रिजगती पूर्णाग्निमेने समरस झाले ते शराने केले. एवढी नावाची शक्ती महाराज. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. मी तुम्हाला लिंक लावून दिली अभंगाची महाराज. आणि भक्तीचा भक्ती ही प्रेमाशिवाय आहे. प्रेम महाराज आहे का नामाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. आणि नाम सद्गुरूशिवाय मिळणार नाही. मिळालं नाम पण आता महाराज नाम जप करणाऱ्यामध्ये बाबा एक उदाहरण सांगायचे श्रीपाद बाबा. एका गावामध्ये एक साधू आला आणि त्या साधूनं महाराज 3 शिष्याला अनुभव दिला. किती ना ती घालला. एक रस्त्यानं जाताना म्हणला आले बघा आज अनुभव घेऊन बाकी सांगणार होते काय घडलं त्या गोटीच्या बाबाचं. ज्यावेळेस त्या बाबांच्या अंत्यविधीला आम्ही आलो महाराज. तुम्ही सर्वांनी पाहिजे बाबांच्या दसऱ्या या गोटी गावामध्ये बरंच गाड्या लावायला जागा नव्हती. पार्किंगला नव्हती.
या गावामध्ये जेवढे मिठाईचे दुकान आहे एकाही मिठाईमध्ये दुकान शिल्लक राहिलं नव्हतं काही साधं सगळे विकत घेऊन खाऊन टाकलं. मला चांगलं आठवते मला कशा करता सांगतो महाराज. मी कायम सांगत असतो ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा त्यांनी घोटीत जावा. काय अरे नाम घोटीत जावं ते घोटीत बी कळतंय ना. घोटीत जावा ना. आणि एकदा तुम्ही इथं येऊन घोटलं का महाराज इथं एक मुरमुऱ्याचे खा. काय ते घोटी गाव म्हणजे कशात प्रसिद्ध आहे माहिती तुम्हाला. व्यावहारिक सत्तेमध्ये हे कशात प्रसिद्ध आहे. तांदूळ आणि मुरमुरा. मुरमुरा असाच होतो. मुरमुरा भाजला म्हणणं झाला ना मग ज्याला भाजायचे महाराज ज्याला भाजायचे त्याला बेजा भाजून गेले नाही भाजायचे ना त्यांनी कुठे यावं. हे झालं की महाराज त्याची लाईट होती आणि आता झाली काय हा जन्म मरण नाही झालं म्हणाले भेटी बोलतो महाराज बरोबर. हे नुसतं महाराज परमार्थाचं नाही व्यावहारिक सत्य सुद्धा महाराज आमच्या करता घोटी मार्गात एकच क्षेत्र आहे महाराज. श्रीपादनाथम गुरुरागम कशा करता म्हणतो त्याच्या करताच म्हणतो महाराज. आणि श्रीपादाला क्रांती केली महाराज. अशी क्रांती केली महाराज. आणि आता त्यांचे महाराज राजा याची कांता काय विकमागे ऐका राजाला महाराज पिशव्या गोळा करणारी मुलगी आम्ही पिशव्या गोळा करणारे होतो. आम्ही प्लास्टिक गोळा करणारे होतो. प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करणारे होतो. राजाच्या कुमारानं महाराज आपल्याला पत्नी करून घेतला. पण राजाची बायको झालो ना 8-10 दिवस गेल्यानंतर ती म्हणली जाऊ का मी परत पिशव्या गोळा करायला. आता मागायला बरं वाटून का बरं समजा ही गेली जरी पिशव्या मागायला पिशव्या गोळा करायला बाटल्या गोळा करायला तर चव कोणाची जाईल. कोणाची चव जाईल. ऐका चौथीच्या मालकाची जाणार आहे. मग एक लक्षात ठेवा मी काही केलं तरी चालेल पण माझ्यामुळे माझ्या संपदाला माझ्या संपूर्णच्या माझ्या नावावर दाखवा लागेल असं माझं मात्र नाही का पाहिजे. बघा 98% मार्क पडले ना तर गावात लोक विचारतात कुणाचा मुलगा आहे सदाराम पाटलाचा. बाबाचं नाव पुढे येतं आणि चाकू घेऊन जर गावात मोठी फिरत असेल तर कोणाचा कुठला आहे सदाराम पाटलाचं नाव ते बाबालाच आहे. शाळा कधीच मोठी नसते ना शिखर मंडळी. शाळा कधीच मोठी नाही. शाळा कधीच मोठी नाही. या शाळेत विद्यार्थी हुशार ती शाळा मोठी. ती शाळा मोठी. या विद्यार्थ्यावर अवलंबून माझ्या संप्रदायाचं नाव कुठं नेऊन ठेवायचं माझ्या श्रीपादाचं नाव कुठं नेऊन ठेवायचं या विद्यार्थ्यावर नाव माझा अवलंबून आहे. आणि हा विद्यार्थी जर भीक मागायला लागला पिशव्या गोळा करायला लागला तिथं प्रमाण द्यावं लागलं. राजा श्रीकांत काही भीक मागे मनाचे अजोगे सिद्धी पावे. शाळेचं नाव विद्यार्थ्यामुळे मोठं असतं आणि विद्यार्थी मला साधनेने मोठा होत असतो. लई मोठ्या शाळेत ऍडमिशन घेतलं लई मोठ्या गुरुचं नाव सांगून माणूस मोठा त्याला त्याची स्वतःची साधना लागली. स्वतःची साधना लागली. आता आपण आपलं फक्त श्रीपादाबाईचा साथ घेऊन आपण तोडलोय. आपलं काय आहे स्वतःच आपलं काहीच नाही महाराज. म्हणून साधना महत्वाची. कशाची नामाची 3 शिष्य मिळाले संतुला. इथं सांगत होतो मी तुम्हाला लिहित अशी होती महाराज भक्ती प्रेमाशिवाय नाही प्रेम नामाशिवाय नाही नाम सद्गुरूशिवाय नाही निराळे नाम ती गंगा दिलं. एकानं महाराज घेतलं आणि रस्त्याने येताना महाराज अनुग्रह दिला आणि देताना प्रसाद म्हणून एक हरभऱ्याचं बीज दिलं. हरभरा टिकवून दिलं बीज हरभऱ्याचं बीज दिलं ती गंगा गुरुजींनी प्रसाद म्हणून. येताना जरा रस्त्यात टाकून दिलं. दुसरा घरी गेला जो हुशार होता त्याने सोन्याच्या डबेमध्ये ते बीज ठेवले करून दिलेलं प्रसाद बीज. कोणतं बीज ऐका काय पाहता चालनाचे चाल मंत्र बीज त्याला नवनाथामध्ये बीज मंत्र त्यालाच ना बाबा मंत्र बीज एकच आहे. ऐका आणि दिलं दुसऱ्याने सोन्याच्या डबीतच ठेवलं बा मधुबाबा. सोन्याच्या डबीत म्हणजे गुरुन दिलेला प्रसाद आहे जपून ठेवला पाहिजे. सोन्याच्या डबी केलं की हरभऱ्याचं बीज त्याच्यामध्ये ठेवलं देवावर ठेवून दिलं. गुरुजी सांगितलं होतं 12 वर्षांनी येईल मी तुमची पेढी यायला. तिसरा पण महाराज हुशार होता. 3च साधक होते. एकानं टाकून दिलं दुसऱ्यानं सोन्याची डबी करून ठेवलं आणि तिसऱ्यानं ऐका ते बीज जमिनीमध्ये लावलं. हरभऱ्याचं झाड आलं त्याला 10-5 घाटे आले. 10-15 वर्ष हरभरे तयार झाले. पुढल्या वर्षी पुन्हा ते 10-15 लावले. पुन्हा 10-15 झाड निर्माण झाले. त्याला 8वा वर्ष जवळ झालं. पुन्हा तेवढं पेरलं. पुन्हा पायरीवर झालं. मराठी बोलतो ना मी मराठी बोलतोय का मला वाटतं मी इंग्रजीतच बोलतोय.
किती झालं आता पाहिली भर झालं नाही मोहम्मद होती पाहिली भर केलं आता जाऊन 2-3 पोटे झाले की नाही आता 2-3 पोटात एक पोतं पेरलं 12 वर्षाचे सद्गुरू आले थकी लागले घरामध्ये महाराज पोत्याची आणि 12 वर्षाचे गुरुजांना विचारलं नाही दिलेला प्रसाद ते म्हणजे तुम्ही दिलेला प्रसाद जर पाहायचा असेल तर घरी यावं लागेल पहिला त्याला दिला होता ना तो स्टँडलाच भेटला त्यांनी पाहिलं आपले गुरुजी तिकडून आले आपल्या पाहिलं ना आपल्या गुरुजीचा किती महाराज निष्ठा होता दुसऱ्याला विचारलं पुढे तुला दिलेलं बेस हे म्हणले बाबाजी तुम्ही जसं दिलंय तसंच ठेवलं सोन्याच्या डब्बीत. तुम्ही कसं दिलंय बाबाजी तुम्ही जसं दिलंय तसंच चोख आहे कशात ठेवलंय डबी 12 वर्ष तसंच आहे. आणि दिलंय ना मला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने गोळ्या दिल्यानंतर त्या गोळ्या उशीत नसतात ठेवायच्या महाराज त्या खावा लागतात मग दिलंय ना नाम महाराज त्या नामाचं काय करावं लागतं महाराज करावं लागतं चिंतन महाराज त्याचं करावं लागतं मंथन बसावं लागतं दिलंय तसं ठेवायचं नाही याची महाकरणे ठेवायचं नाही तसंच वाढतो करायचं दोघांचं ऐकून घेतलं गुरुजी नेमकी त्याला म्हणलं तुझा दिलेला प्रसाद म्हणजे गुरुजी घरी चला गुरुजीला नेलं पूजा केली आणि गुरुजीला सांगितलं गुरुजी जेवढे पोत्याच्या धक्का लागल्या ना 12 वर्षापूर्वी तुम्ही दिलेल्या प्रसादाचा त्याच्या करणे का आमच्या भोगे बाबासारखा गिरी बाबासारखा त्यांनी वाढ होणार महाराज थांबल्या म्हणून चांगला होतोय महाराज हे वाढ होण्याकरता दिले जपून ठेवण्याकरता नाही महाराज त्याने जर जपून ठेवलं असतं तर महाराजांचं उदाहरण महाराष्ट्रभर गुजरात महाराष्ट्र कर्नाटकपर्यंत कार्यक्रम महाराज साधले साधत महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भरपूर झालं हे कशामुळे झाले हाती सरपट्ट्याचा सजन्माला साधे संप्रदाय जन्माला आहे याचे हे महाराज यांनी वाढवलं महाराज यांनी स्वतःपुरतं नाही पाहिलं अरे स्वतः जेवणामध्ये आनंद नाही दुसऱ्याला जीव घालण्यामध्ये आनंद आहे महाराज अगोदर सेवन करतो मग आणि ऐका स्वतः जेवण्यामध्ये जेवढा आनंद नाही तेवढा वागण्यामध्ये तुम्हाला खरं सांगू का आपल्याकडून एक साधं जरी घडलं नाही आनंद आपण माहिती तुम्हाला कारण की वाटण्यात काय
आनंद आहे. दुसऱ्याला जीव घालण्यात आनंद आहे मला. एक वाक्य बोलून जातो माफी मागून. स्वतः पोहता येणं काही कामाचं नाही. तुमच्या लेखा जो उडतोय ना त्याला वाचवण्यात तुमच्या पोहण्याचं मार्ग काय. तुमच्या समोर एखादा बोलतोय तुम्ही जर त्याला वाचू शकत नाही तुमच्या पोहण्याला करायचं काय. काय करायचं. माझं पाऊस येणं महाराज तेव्हाच मला जाईल राहतं ज्यावेळेस मी पुढणाऱ्याला वाचवतो. मी माझ्या काढात कधी पोहणार पण दुसऱ्याला वाचवत तसं मला मिळाले ना जे जे आपणाशी भावे किती इतराशी सांगावे शहाणे करुणे सोडावे दिलं नाम महाराज. आता नामाचं चिंतन चालू झालं महाराज. काय होतं नामाच्या चिंतनानं महाराज. नामाच्या चिंतनानं काय काय होतं महाराज. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदये प्रगटे रामरूप. नामाचं चिंतन अंतःकरणामध्ये करत असताना ऐका 4 प्रकारानं चिंतन सांगितलं गेलंय महाराज शास्त्रामध्ये. 4 प्रकारानं ऐका 4 वाणीनं सांगितलं. 4 प्रकारच्या वाणी सांगितल्या. परा पश्यंती मध्यमा वैखरी जी बोलतोय ती वैखरी महाराज. ऐक पश्यंतीमध्ये गळ्यामध्ये आहे ती ऐका मध्यमा आणि अंतःकरणात आहे ती पश्यंती आणि नाभिस्थानी आहे तिला म्हणतात परा. कोणती वाणी नाभिस्थानी आणि आपलं प्रभूचं भजन परावाणीपासून कुठून तुम्ही सांगा. श्वास घेतला कुठं जातो. कुठं जातो तिथं जाऊन पुन्हा म्हणून तुमचं तिथं डायरेक्ट जोडले जिथं तुटलं तिथं जोडलं. नाभिस्थानी परे होणे परत घर कशावर जोडलं. प्रभूच्या चिंतनावर जोडलं महाराज. डायरेक्ट जोडलं नाही. डायरेक्ट जोडलं नाही महाराज. परे होणी परत घर तेथे राहू निरंतर ऐका नाशिक मंडळी. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस भजन शिकायचो ना 2000 साली भजन शिकायला भजनामध्ये आणि मला माझे गुरुजी सांगायचे भजनातले गुरु ते म्हणायचे बरोबर महाराज भजन देवीच्या देठा मला असं वाटतं लय वराडलं म्हणजे देवीच्या देठापासून वराडलं म्हणजे या गोष्टीच्या पुढे जाणं ते म्हणले तसं नाही. देवीच्या देठापासून मध्ये याच्या पुढे नाही. हे तर बरोबरच आहे. हे तर जेवढा वजन आहे तेवढा साईडला गाठी हे चांगलं वाटतं मला ऐकायला. हे काय त्या विरोधात नाही. मी इथं जातच नाही. पण लक्षात सांगतो इथं ठाईचं भजन आहे. इथं सुद्धा ठाईचं आहे. इथं बेबीच्या देठापासून आहे म्हणजे हलका करण्यापासून आहे आणि आपलं तरी पुढे मग बेबीच्या पासून म्हणजे तिथूनच आहे ना महाराज. बेबीच्या देठापासूनचं भजन भजनामध्ये शिकताना पहिली महाराज 8 मात्रेची ताल येतं. किती मात्रा आहे. किती मात्रा आहे. 8 मात्रा. एक पहिला भजनी ठ्या ऐकून त्याच्यात विलंबी घे पुन्हा दुपारी महाराज त्याला भजनी ठ्याका म्हणतात. याला म्हणतात ठाईचं बैसोनी काला येतं. पहिलं ठाईचंच शिकावं लागतं. ठाईची ताल इकडे शिकताना पहिलं ठाई आणि इथं सुद्धा ठाईचं बैस पुढे गेलं हो. आपल्याला मेळ लावता येईल महाराज याचा त्याला ठाईचं बैसोनी करा येतं तिथं. पण इकडं टाळ आहे आणि इकडे टाळ नाही का. इकडे टाळी आहे इकडे टाळी नाही का महाराज. इकडं टाळ आहे महाराज. इकडे 8 मात्रेचा टाळ आहे. आता 9 मात्रेचा सुद्धा ठेकाय महाराज. 9 मात्रे ठेका वाजवला गेला कोणच वाजवत आहे पण 8 मात्रेचा सुद्धा ठेका आहे. आणि ऐका इकडं 8 टाळ आहे. इकडं सुद्धा एकच टाळ आहे महाराज. कोणता टाळ. अनुहात वाजते टाळ. इकडं 8 टाळ आहे. आता ऐका म्हणतो महाराज 8 टाळ नाही एकच टाळ आहे. पण आपल्याला वाजवायचं आहे. टाळ एकच आहे पण मला अजूनही कळलं नाही बाबा याच्यातलं सूत्र. महाराज पांढरी 2 लावा काळी 2 लावा पांढरी 4 लावा असे मार्ग म्हणाले का नाही तुम्हाला. या कोणत्या पट्ट्यात महाराज ज्याचा जसा आवाज असेल तसा लावा म्हणतात पाकवास. पण अजूनपर्यंत मी टाळ लावलेला पाहिला नाही. कालचे महाराज काळी 2चे होते आज पांढरी 4चे टाळ बदलून टाका. पांढरी 4चे आणा. पांढरी 4चा टाळ असतो का पुढे. मग ऐका तुम्ही कोणत्याही पट्टीमध्ये मृदंग लावा. कोणत्याही लावा. 1 लावा 2 लावा पांढरी लावा काळी लावा पण टाळ कोणता टाळ. मला अजूनही कळलं नाही तो टाळ या सगळ्यात मी आठवतो याला तर म्हणतात अनुहात वाजते टाळ. आणि तुम्ही कोणत्याही स्वरामध्ये मृदंग लावा
मी अभंगाच्या श्रीलिंग तुमच्या पुढे मांडलेली महाराज. ऐका भक्ती, भक्ती प्रेमाविन नाही, प्रेम ऐका नामाविन नाही, नाम सद्गुरू विना नाही, आणि सद्गुरू मिळाले आता नामही मिळालं. आता नामाच्या चिंतनाकडे आलो. आपल्याला विठोबा माहिती पाहिजे आलो महाराज, नामाच्या चिंतनाकडे आलो. कसं करायचं महाराज नामाचं चिंतन? 8 मात्रेचा टाळ आहे. टाळ करा ना महाराज आम्हाला, पण टाळी इकडं टाळी सुद्धा 8 मात्रेची महाराज. 1 2 3 4 5 6 7 8 इकडं सुद्धा टाळी. ब्रह्मानंदी लागली टाळी कोणती हाते इकडा टाळा इकडा टाळा इकडे टाळी करा इकडे टाळ करावी. टाळण टाळी ज्यावेळेस एक होईल त्यावेळेस टाळा टाळे लोकला. आता लोकांनी नाच करायचं नाही असं गाडी रे मारू. बरं हे नाच शब्द काय आजचा आहे का महाराज? तुम्हाला आजचा वाटला असं महाराज, आजचा शब्द नाही, माझ्या साधू स्वतःच्या मुखातला शब्द आहे महाराज. नाच टाळा टाळी लोकाला नाच अंगोंगी बोलायला छंद भोग भोगाची आत्मा भेद ज्ञान गिरोनी गावा गोविंदाला. टाळ कळाला टाळी कळाली आणि मग हे भजन करत असताना महाराज हे सगळं मोकळं व्हायला सुरुवात होते. तुका म्हणे देह भरीला आणि मग आता कपडा जर सिंगल जिंगल घातला तर मग सिंगल त्याचे काही पिटाय कोण नाच होतो कोणत्या मातूमध्ये असं काय होतं? हे असं काहीच होत नाही. नाथ महाराजांनी महाराज त्या काळामध्ये सांगितलं. नाथ महाराज म्हणजे असं व्हायलाच पारमार्थ म्हणतात. नाथ महाराजांचं भाव राहिले काय का आनंद लूट नाही करत असं महाराज. ऐका कशा करतात सांगतो मला. नागबाबांचं भारूड आहे. सत्वर पावग मला बाबा न्याय सासरा गावाला गेला. मग महाराज म्हणतात त्याला तिकडच जाऊ दे, पण ते पुन्हा येतो. राग गेल्यासारखा वाटतो साधकाचा, पण पुन्हा येतो. आपण पुन्हा सत्याच्या पत्रिकेत नावे घोडी गेल्यासारखा वाटतो सासरा गावाला, पुन्हा येतो. आमच्या देशाला प्रयागराजला अरे तिकडून प्रयागराज आला. काय सोडलं तीर्थात? मला राग सोडून गेला. काय सोडून गेला? सोडूनच देऊन आलो मला तिकडे. म्हणला प्रयागराज गंगेमध्ये अयोध्येला गेलो तिकडे वाराणसी. मी म्हणलं नक्की गेलते का? म्हणजे मग कशा करतात? म्हणजे राग सोडून आला. म्हणलं प्रसाद वगैरे आणला होता संपला. म्हणलं आम्हाला नाही दिला, आता संपला. म्हणलं काय तुमच्या घरी एवढं गेल झालं का आम्हाला प्रसाद सुद्धा नाही? तुम्ही नक्की गेलते का? मग खोटं बोलतो आहे नाही कळालं का? आम्ही म्हणलं पण आमच्याकडे नाही आला प्रसाद. आणि मग तुम्हाला मिळाला नाही वाटतो का? आला ना कोण सोडला होता तिकडं. गेल्यासारखं वाटतंय तिकडे. अरे कोण क्रोधरूपी सासरा आहे महाराज, कामरूपी सासरा आहे. लोकरूपी नंदचं काढतंय नाथबाबांचं भारूड. नाथबाबांच्या भारूडाला डोकं लावायला डोकं लागलं. आम्ही काय नाथबाबांचं भारूड आहे.
कार्ट किरकिर करतं ते नंदचं कार्ट म्हणजे लोभ. अजून 500 टाकायला पाहिजे ते पाकिटात बरं का. नंदचं कार्ट किरकिर करतं. नंदचं कार्ट म्हणलं मी कोण तुम्ही काय हसता. मी कोणालाच काही म्हणतो नाही. ते किरकिर करतोय कशा करता. खरं देव त्याला ऐका अजून थोडस पुढे गेले मला. दादा मावळा होती देई न मोकळी कर मला. दादा म्हणजे मी पण माझे पण गेला महाराज. दादा मावळा आहुती देई न मोकळी कर ग मला. आता मोकळं होणं तुम्हाला कळतं. मोकळं हे नाम चित्रणच मोकळं होतं. तुका म्हणे देह काम क्रोध केले घर ते मोकळं मोकळं. ऐका आता हे लोक पहिले करणार 5 मिनिटात बघा महाराज. ऐका आणि मोकळं झाल्याशिवाय परमार्थ नाही. मोकळं झाल्याशिवाय परमार्थ. मोकळं झाल्याशिवाय सद्गुरूचा बोध ठरला असं म्हणता येत नाही. मोकळं झालं आणि मग नाथपाठाने शेवटचं प्रमाण दिलं महाराज. एखाद्या नात्याने सगळे समोर दे आणि या त्यावेळेस एक पदावर वृत्ती दिली महाराज. मी आणि देव वेगळा नाही. दिला साधूचा बोध आणि महाराज परमात्मा वेगळा नाही. आपला तो एक देव करून घ्यावा या पदावर वृत्ती येते ना महाराज. आता द्वैत राहिलं नाही. ऐका तुझे खंडे तरी आता द्वैत राहिलं. देवत्व आणि मी वेगळा राहिलं नाही. सद्गुरू आणि मी वेगळा राहिलो नाही महाराज. ऐका आता आम्ही एक झालो. एकाच्या नादाने सगळेच जाऊ दे. सगळे गेले. आता एकटीच राहू दे मला. सत्वर पावलं मला भवान्या तुला. हे कशाला होतं महाराज. हे अंतःकरण मोकळं कशाला हे नाम चिंतन होतं. सद्गतीत होतं. ऐका प्रेमे अंग धरणी होती. या पद्धतीने ते नामचिंतन करण्याची स्थिती होते. आणि मग महाराज आपलं अंतःकरण शुद्ध झालं. मोकळं झालं की महाराज मग ती घागर म्हणा. मग ती प्रकृती म्हणा. मग पाजरायला सुरू होती. आता ऐका मला याचे पहिल्या 4 टाकल्या. आता ती पाजर. आता तुम्ही एक गौरण ऐकली म्हणली आणि बऱ्याच वेळा ऐकलेली तुम्ही पण तुम्हाला आठवण करून देतो. घागर घेऊनी पाण्याशी जाता. काय करायचं आपल्याला म्हटलं पुरतं घ्यायचं. दत्तात्रय महाराजांनी किती गुरु केले. किती केले आपण निदान 12 तरी करू नये महाराज. माझे शिपागाव म्हणून काय असा भेटला त्याचा जास्त बोलत नाही. माझा अधिकार नाही. करावं लागतो ना. जो जो जयाचा घेतला पूर्ण श्रीमद भागवतामध्ये तो गुरु केला मी जाण. गुरुशी आले अपार्पण जग संपूर्ण. आणि जो मासेला मधमाशीला गुरु करून घेतलं. स्तूपाला गुरु करून घेतलं. सर्पाला गुरु करून घेतलं. मधमाशीकडे महाराज गुणधर्म आहे साठवण्याचा. साठवलेला हरी. मधमाशीचा गुणधर्म आहे साठवण्याचा. म्हणून तिला गुरु करून घेतलंय महाराज. स्तूपाला गुरु करून घेतलं. सूप चांगलं चांगलं आत घेतं आणि वाईट ते असं पाकडून काय करतं. सूप म्हणजे सूप पाकरायचं नाही तर अजून जाता. हा बस ऐका ते पाकरायचं सूप असतं महाराज. ते चांगलं आत घेतं. वाईट बाहेर माझ्या श्रीकडून श्रीपाद बाबांचं एक वाक्य होतं त्या काळातलं. म्हणजे भाऊ कोणाचं कर्म बघू नका. अधिष्ठान बघा. गाय काय खाते ते बघू नका. गाय काय देते ते बघा. कर्म बघू नका. काही गाय खाताना काही खात असेल पण देताना पाहिजे पवित्राने काशी त्वचेची पदराहार. म्हणून गवळण कोणाची मला माहीत नाही. गवळणीचा अर्थ आपल्या कामाचा आहे तेवढं पाहू. घागर घेऊनी ऐका ऐका गुरुजन मंडळी ऐका. हे सगळे गुरुपुत्र आहेत बसलेले. ऐका डोईवर घागर पाझरली नको वाजवू श्री हरी. नको वाजवू श्री हरी. आता मला एवढं सांगा. आता हे सगळे गुरुपुत्र आहेत तर मी तुमच्या पुढे लिहितोय. घागर घेऊन पाण्याशी जाताना घागर भरलेली का मोकळी. मी तो थांबवतो 1 तासभर झोप घेतो. घागर घेऊन पाणी अशी जाता भरलेली का मोकळी. मी मराठी बोलतोय का. घागर घेऊन पाणी अशी जाताना घागर पाण्याचा बोलू नका. मग घागर मोकळी का भरलेली. डोईवर घागर पाझरली
पाणी अशी येताना भागलेली जाताना रिकामी पाच झाली रिकामीच पाच झाली. माझे कुलाबाबा म्हणले कोसा पांढरा होईल का नाही कोसा घासा घेऊन हाताला काळा करतोय कपड्याला काळा करतोय पाण्याला काळा करतोय अरे हो कोसा काळा आहे पांढरा होईल का होणारच नाही आणि झाल्याशिवाय कसं होईल महाराज आगीत टाकल्यामुळे पांढरा होतो बरोबर आहे संपला मग सांग पांढराच होता श्रीपाबाचा फळ आहे बाबा हे सगळे गागर घेऊन पाणी असे जाता मग जाताना गागर मोकळी पाझर चौकार आणि मोकळी पाझरली लई टाईम नाही घेत सोपं सांगतो व्यवहारामध्ये भरलेली पाझरते आणि अध्यात्मामध्ये मोकळी पाझरते. आता बघा अध्यात्मामध्ये मोकळी पाझरते महाराज व्यवहारात भरलेलीच पाझरणार इथं म्हणणं महाराज अध्यात्मात काय आता काम केला क्रोध केला लोभ केला दंभ केला अशा कृष्णा कामाला वगैरे भ्रांती बुद्धी नको ते राग द्वेष निंदा तिरस्कार तुझं माझं सगळं गेलं म्हणजे घागर मोकळी झाली आणि मोकळी झाल्यानंतर पाझरायला लागली नेत्रे आसरूंची हे सगळं गेल्या कंठी प्रेम दाटी नाही रोटे मग आता सांगा भरलेली पाझर मोकळी अहो या माणसात मोकळीच पाझर भरलेली कशी पाझर सगळं गाभार घेऊन चिंता लावला कसं काय पाझर तीन प्रकारचे भुंगे आहेत मला एक क्षणाच्या गोळ्या मोठा काढणार आणि ते गोळ्या घेऊन गेला म्हणून चिंता लावला आपली गोळी सगळं आता सगळं कर्म सगळं घेऊन माझा चिंता लावला कसं तर म्हणणार ते जरा सोडून दे म्हणजे थोडंसं मी सगळं सोडलं का झालं मोकळी होऊन महाराज मग ती पाहणाऱ्याला सुरू होते नेत्रे असुंची कशाला झालं ते आता नामही मिळालं नामाचं चिंतनही झालं त्या चिंतनामध्ये पाझरायला लागली आणि त्या पाझरणाला प्रेम म्हणतात आणि ते प्रेम भक्तीमध्ये आहे अशीच भक्ती तुकोबांना अभिप्रेत
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा तुकारा आम्ही भक्ती करतो. आमच्या सद्गुरूंनी जी आम्हाला भक्ती सांगितली, शास्त्राने आम्हाला जी भक्ती सांगितली हीच आम्ही भक्ती करतो बनकर महाराज. आणि ही शास्त्राला अभिप्रेते हीच भक्ती आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दिली महाराज. आणि म्हणून त्या भक्तीमध्ये महाराज आता कोणी किती जरी असलं तरी माझ्या तुकाराम महाराज माझ्या मनाला बाकीचं भावत नाही, माझ्या मनाला बाकीचं शिवत नाही. आणि किती पडले जरी असलं तरी महाराज एका शब्दाचे 4 शब्द करून सांगत असला तरी ते मला जे कौशल्य असेल वक्तृत्वाचं महाराज ऐका, कौशल्य वक्तृत्वाचं वेगळं आणि अनुभूतीचा परमार्थ वेगळा, अनुभूतीचा वेगळा परमार्थ आणि सांगणं वेगळं महाराज ऐका. म्हणून लय ज्ञान जरी झालं ना महाराज तर तुम्हाला सांगू का, ज्ञानानं एक वेळेस देव बांधता येईल असं सांगता येत नाही, पण देव प्रेमाला बांधता येतो बरं का. ज्ञानानं नाही बांधता, ज्ञानानं नाही बांधत. ज्ञान नव्हतं का महाराज ऐका, उद्धवाकडे काही ज्ञान कमी होतं का महाराज, पण देवाला नाही बांधता आलं. गवळणीकडे ज्ञान नव्हतं पण काय होतं, प्रेम होतं. बांधलं ना प्रेमाने महाराज. देव प्रेमानं बांधला जातो, देव ज्ञानानं बांधला जात नाही. अनेक नये माझ्या मना ज्ञानानं बांधला जात नाही. हो का पंडित, किती पंडित असू द्या मोठा, तो कबराय सांगतात त्या पंडिताचं मला काय नाही पडलं. बाबा एक उदाहरण सांगायचे म्हणजे 3 जण म्हणजे समुद्रामध्ये फिरायला गेले, सॉलिसिटर बॅरिस्टर 3 जण कुठं गेले समुद्रात फिरायला. फिरायला गेल्यानंतर म्हणजे किती तिकीट आहे त्या काळात ते म्हणजे 10,000 रुपये भाऊ. तर थोडा काळ होता तो पैशाचा. आता ते 10 रुपयाची जागा 100 रुपये, 100 जो काय पैसे 500 घेतली. तर 3 जण फिरायचे म्हणजे 30 रुपये. बाबा तुम्हाला म्हणजे साहेब सगळ्यांना फिरून आणतो 3 म्हणजे समुद्रामधून फेरफटका मारून गेट ऑफ इंडियाला. 3 जण बसले बरं का. आणि बसल्यानंतर चर्चा सुरू झाली होडीवाल्या सगळं ते लोकांना. त्या वडीवाल्याला विचारलं, नाव एवढं विचारलं, म्हणले किती शिकला रे. ते म्हणले लवकर वडील वाढले आणि म्हणून शिकता आलं नाही, अशिक्षित राहिलो, शिकायला गेलंही भेटलं नाही, उदरनिर्वाह करता ही वडील नाव चालवतो, त्याच्यात 2 पैसे मिळतात आणि त्याच्यावर घरचा उदरनिर्वाह चालवतो, शिकता नाही आलंच आहे. तो डॉक्टर म्हणला पावलं काय तो, याच्यामुळेच आपला भारत देश मागे राहिला. शिक्षण हे वाघिणीचंच दूध आहे. शिक्षण हे अजून आहे का वाघिणीचंच दूध आहे. पण शिक्षणाबरोबर संस्कार नसले तर ती काय कामाचे नाही. संस्काराची नितांत गरज आहे. शिक्षण असलंच पाहिजे पण संस्काराची नितांत गरज आहे. तो म्हणला साहेब मी शिकलेलो नाही. डॉक्टर म्हणला मग शिकला नाही तुझ्यामुळे देश मागे राहिला. जाऊ दे बाबा बोलणे ऐकून घेते. वाईट परिस्थिती असते. मग कलेक्टरने विचारलं तू किती शिकला. ते म्हणजे साहेब आधी ते म्हणले बावलट आहे तो. ठीक आहे नाही विचारलं साहेबांना सांगितलं मी शिकलेलो नाही. 1 किलोमीटरवर आतमध्ये समुद्रामध्ये होडी गेली पुढून मोठ्याला लाटा यायला लागल्या, वादळ सुटलं. आणि मग आता हे नाव चालवणार, आता होडी चालवणारा तो म्हणला साहेब तुम्ही किती शिकलेले. ते म्हणले मी 1 कलेक्टर आहे, 1 सॉलिसिटर आहे. म्हणजे बरं झालं तुम्ही जास्त शिकलेले. नाव करायला जाईल असं मला वाटत नाही. नाव कधी पलटी होईल सांगता येत. चांगले शिकलेले जर वेळ आली तर तुम्ही सगळे पाहून तुमच्या शिक्षणाच्या जोरावर पलीकडं जा. कळलं ना. ते म्हणजे आम्हाला तर पोहताच येत नाही. काय ना पोहता येत नाही. ते म्हणा मला तर येत आहे बा, मी तर काय शिकलेलो नाही. ऐका आता हे पंडित होते महाराज, ज्ञान भरपूर होतं पण प्रेम आहे का, शिवाय आहे का. आणि कळलं माझ्या मना आणि हा अशिक्षित होता पण याच्याकडं प्रेम होतं. याचा अर्थ याच्याकडं जिव्हाळा होता. लक्षात ठेवा बाबांना हे सांगायचं होतं. गुलाबाबा एक गोड उदाहरण सांगायचे. आणि नाही किती थांबू 9:30 थांबू बाबा पुढे 9:30 थांबू. बरं ठीक चालू साडेसातला चालू केलं आपलं 9:30 संपतो टायमामध्ये. ऐका जास्त नको खायला महाराज. जास्त खाल्ल्यावर अपचन होतं आणि कमी सांगितल्यावर महाराज काय येत नसेल. आई श्रीपाद बाबाचे खाणे नसरे लोटिता मागे बहुताजनी जुनात हे खाणे उघडले सिद्ध महामुनी साधक संपन्न तेही जतन केले असे पायानुच्या गुणे पडले ठावके जगा कुंडलिके तो का म्हणे ते होतो मी दुबळा लादले कपाळा. ऐका कशा करता सांगतो, कशा करता सांगतो. नव्हतं येत महाराज त्याला काही पण प्रेम होतं त्याच्याकडे, जिव्हाळा होता. हे ज्ञानी होते महाराज पण प्रेम नाही ना, जिव्हाळा नाही ना महाराज.
बाबा तुला बाबा एक उदाहरण सांगायचे. एक पैलवान थोडासा आहे, त्याची तालुका लेवलला कुस्ती झाली आणि मग पुढे लेवल त्याची जिल्हा लेवलला निवड झाली पैलवानाची. जिल्हा लेवलला कुस्ती केल्यानंतर त्याला पुन्हा राज्य लेवलला पाठवण्यात आलं. राज्य लेवलला सुद्धा चितपट कुस्ती केली. म्हणजे आता निवड आंतरराष्ट्रीय लेवलला, देशावर, दिल्लीला जायचं म्हणजे 8 दिवस जावं लागेल. म्हणजे 5-6 दिवसांनी कुस्ती म्हणल्यावर आजच निघावं लागेल. मग तो पैलवान नामांकित आहे महाराज, चांदीची गदा मिळालेला पैलवान आहे का. महाराष्ट्र केसरी आता दिल्लीला जायचं आहे महाराज. पण त्या पैलवानाचं आरोग्य भाऊ 1-1.5 वर्षाचं लहान लेकरू निघाला. आणि आता पैलवानानं बॅग भरली. बॅग भरल्याबरोबर पैलवान निघाला महाराज दिल्लीला कुस्तीला. पण 1.5 वर्षाचं लेकरू होतं महाराज. हळूहळू आलं. आणि महाराज पैलवानाचा द्वादराचा काय झाला, कोणी झाला, बंद कर महाराज. त्या लेकराचं चालले आणि त्याने स्वागत झाल्यानंतर आता सांगा, जो पैलवान महाराज एवढ्या मोठ्या पैलवानाला सहज जोडतोय महाराज तालमीमध्ये, आखाड्यामध्ये. आता त्या पैलवानाला महाराज त्याचं स्वतःचं 1-1.5 वर्षाचं पोरगं काय सहज झटकून काला असं नाही महाराज. झटकीन का, झटकीन दोतर तरी महाराज सोडेल का. लेकरांना आता फक्त दोतराचा काय झालाय. पण पैलवान जास्त झाला उभा केला कोणी. आता सांगा, ताकदीने केला का प्रेमाने केला. येतो नाही बांधता, ताकदीने नाही बांधता देव या करावं देव हे सगळं येड्या. त्याला बांधायचं असेल तर प्रेमे बांधून धरला पंढरीचा चोर बांधून प्रेमानच बांधता येतं याच्या विरुद्ध अनेक नाही माझ्या मनात होता पंडित सहाणा. पण हे करण्याकरता काय करावं लागतं, नाम रोपे चित्त नावाच्या ठिकाणी ऐका, चित्तानं चिंतनच करावं आणि चित्तानं चिंतन करावं. पण प्रपंचाचं करावं का नामाचं करावं हे महत्वाचं आहे. चित्त चिंतन करतं. आमचे मोठे बंधू ते मला असं सहज विचारायचे विनोदानं, साधकाचं प्रपंचात चित्त असावं का चित्तात प्रपंच असावा. माझे गुरुजीच आहेत, माझे मोठे भाऊ. त्यांच्यामुळे मला श्रीपादावरती राखडी 89 साली ऐका, ती म्हणजे माझे निवृत्ती दादाच आहेत नगरला असं रघुनाथ महाराज बनकर म्हणून ऐका. ते मला असं काय विचारायचं, बाबा साधकाचं प्रपंचात चित्त असावा का चित्तात प्रपंच असावा. मला मिळत नाही लागला आलं. मग त्यांनी मला उत्तर दिलं, म्हणजे चित्तातही प्रपंच नको आणि प्रपंच
त्याचाही म्हणलं काय मग उत्तर दिलं माझे चित्त तुझे पाहे म्हणले पंढरी नामरूपी जडले चित्त माझे श्रीपाद बाबासाहेबांचे आपल्या सर्वांचं श्रद्धा असताना ते म्हणजे काही खोरपता सुद्धा नामाचं चिंतन करता येतं साधू संतांनी ते सांगितलं महाराज ऐका देह प्रपंचाचा दासन मुखी तुझे ऐका तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे देह प्रपंचाचा दास आहे देहाला कुशाल प्रपंच करू द्या पण महाराज चित्ताला 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 पांडुरंग भेटी देत चिंता हा विषय चिंताचा आहे प्रपंच हा विषय देहाचा आहे मग तुमच्या प्रपंचावर महाराज पारमार्थावर अवलंबून नाही पारमार्थाकरता परिस्थिती महत्वाची नसून पारमार्थाकरता मनस्थिती महत्वाची आहे मनस्थिती महत्वाची चिंतन चित्ताला आणि मनाला बोध केला पाहिजे मनाला सांगितलं पाहिजे ऐका नामरूपी जडले आणि मन हा त्याच्यातलाच एक भाग आहे मन बुद्धी चित्तन अहंकार अंतकरण चतुर्थातला एक भाग मन आहे आणि त्या मनाला उपदेश केला नामबाईने अर्जुना तू म्हणे करे माझी अजनी प्रेम घरी सर्वत्र नमस्कारे मद एकाते ऐकता पाहू मन 10 मिनिटं 9 वाजून 20 मिनिटं झाली मन ऐकता का घे करता मन ऐकत नाही मनाला किती सांगा महाराज मन ऐकत नाही गेल्यावेळी आपण एक साधन करण्याकरता महाराज कितीतरी दिवस त्याचं तिकीट काढली होती एसटीचं मिळालं तिकीट काढलं तरी अनुग्रह घ्यायला तयार होईल पण आता काय करावं पडा त्याचं प्रारंभ जर उदयाला आलं नसेल तर काय करावं पण आपण पिठालाच वाटत आपण सुद्धा कट्टरच होते महाराज मला सांगायचं काय नवनाथ ग्रंथामध्ये गोपीचंद राजाला मैनावतीनं सांगितलं होतं जालिंदरनाथ महाराज आपल्या गावात आले त्यांना गुरु करून घ्या काय केलं गोपीचंदाने काढलं नाही मला आता चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं चांगलं सांगण्याचे असे चांगलं सांगण्याचे असे तर त्याला काय वाटतं काढलं चांगलं सांगितलं होतं ना महाराज तसं झालंय आता सुद्धा बाहेरच्या बाजारात याचे 28,000 रंग पाठवायचे म्हणतो 28,000 आहेत तर तरी येतो पाठ नाही अपेक्षा किती हजाराची आणि 9,000 ती पाठ आहे 900 रुपये कोणी खिशात काढले वाईट वाटत अपेक्षा झाली समाज आहे महाराज काय समाजाचं नादी लागले तुम्ही अपेक्षा झाली त्या समाजाच्या नादी लागू लागा महाराज ज्याला चांगला परमार्थ करायचा गंधर्व बाबा सांगतात दोन्ही दोन आपले दोन पापले दोन पराई दोन पापमा दोन कशा करता सांगतो महाराज एकच गोष्ट मला सांगायची मन ऐकत नाही पण मन ऐकत नाही पण मनाने जरी एकदा ऐकलं ना तर मग सोडीत नाही लाचावले मन लागले सगोडी पुढं पण ऐकत नाही महाराज आणि मनाला जर ऐकायचं असेल तर नामरूपी जडले कशाने ऐकलं तर महाराज कबीर महाराजांची गोड कशाने महाराज बोल राम 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 राम
कबीर महाराज सांगतात मन रूपी बैल चारी दिशेला भटका द्या. ऐकतं का? ध्यानाला बसलं तरी महाराज कुठं आपण महाराज लक्ष लागतं का महाराज? ज्याचं महाराज चिंतन महाराज सतत महाराज अशा प्रकारचं दररोजचं आहे ना महाराज त्याला स्थिती जमली महाराज. कधी मध्ये बसणाऱ्याचं काम नाही महाराज. पहिले वळत इंद्रिया सकळ दररोज केव्हा करणाऱ्याला जमतं, अमावस्या पौर्णिमेला करणाऱ्याला जमत नाही. बाबा एक उदाहरण सांगायचे. म्हणजे नगरला सर्कस आली आणि सर्कसमध्ये आरोग्य भाऊ असं वर हेडिंगला गेलो बाबासाहेब, आमच्या सर्कसमध्ये बाई हत्ती उचलते. काय लोक सर्कस बघायला बाई हत्ती उचलते, बाई हत्ती उचलते, बाई हत्ती उचलते. आणि ज्यावेळी त्याचा पार्ट आला ना महाराष्ट्र खरंच आली हत्तीचं पिल्लू घेतलं उचलून महाराज स्टेजवर. मग सगळे सर्कस झाल्यानंतर पत्रकार होतो, हुशारच पत्रकार. त्यांनी मुलाचं घ्यायचं कोणाची ताईची घेतलं. म्हणले ताई तुम्हाला हे कसं शक्य झालं? हत्ती उचल काय म्हणजे मग म्हणले ज्या दिवशी झालं तेव्हापासून मुस्लिम त्या दिवशी झालंय तेव्हापासून आजपर्यंत एकच दिवस खाला नाही. कशाचा? आपण किती वेळा उचलतोय आपलं उचललं चालूच आहे मला, पण काय उचलतोय हेच कळा ना. किती सोपं आहे महाराज. आपण काही उचलतोय महाराज. तिने हाती उचलला. हे कसं शक्य झालं? बाई हाती उचलू शकत नाही, बाई हाती उचलू शकत नाही, पण दररोज उचललं म्हणून जमलं. हे सांगायचं कशा करता? या आवाजातलं बोल नाही महाराज. तिला काय जमलं? दररोज उचलत होती. तिला ती मोठं तवा झालं हेच कारण नाही. कारण दररोज तिला जर 6 महिने जुन्याला उचललं जमत असतं. नित्य चिंतन करणारा, नित्य नामस्मरणावरती आरोप राहणारा. मग महाराज त्याला माझे महाराज कबीर महाराज सांगतात जर मन जागेवर येत नसेल तर त्या मनाला दोरी लावा, त्या मनाला कासरा लावा. मन रूपी बैल सगळीकडे भटकते चारी दिशेला. आणि मग कबीर महाराजांची गोड वाणी महाराज मनके बैल चौथसे भटके. चौथसे म्हणजे चारी वाळेला. मनके बैल म्हणजे मन रूपी बैल चारी बाजूला भेटला द्या फेरा द्या. मग काय करावं कबीर महाराज? कबीर महाराज म्हणजे करा रस्ते लावा गुरु ज्ञान की. बैल आणायला असेल तर काय लावावं लागतं महाराज? अगोदर त्याला हे सण थांबावं लागते. मग काय लावा ती रस्ते. आणि मग रस्ते वाढला जातो व्यसनेला महाराज सांगा. बैल आपल्याला जातो पण व्यसन लावावं लागते नाकामध्ये. आणि मग कासरा लावा लागतो. कासरामध्ये तुम्हाला दिलं गुरुचं नाम रस्ते लावा गुरु. रस्ते लागावं गुरु घ्यायला म्हणायचं नामरूपी जडले चित्त दास त्याचा मी अंकित. असं जर घडलं महाराज तर भागवतामध्ये भक्तीचे 9 प्रकार श्रवणम कीर्तनम दास्य सख्य आत्मनिवेदन 9 प्रकारच्या भक्ती तो बघायला सांगतात.
दैवाचा पुतळा अनेक नाही माझ्या मना भोका पंडित शहाणा नाम रूपी जडले चित्त दास त्यात समय अंकित तुका म्हणे नवविध वस्ती जाणे वचे शुद्ध यथामती यथावकाश आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद श्रीनिवासी सचितानंद श्री खतवानंद जोगा यांच्या पवित्र चरणावरती अधिकस्य अधिकम फलम अधिक मासाच्या निमित्तानं चालत असेल हा नवदिवशी नामयज्ञ सोहळा. या नामयज्ञ सोहळ्यामध्ये संत चरित्र कथा आदरणीय आपल्या सर्वांची परमेश्वरी गुरुवर्य तुकारामजी महाराज गुढे यांच्या मुखारविंदामधून आपण दर दिवस दुपारी कथेचं श्रवण करत आहात. आणि या सप्ताहात मला वाटतं आता 4था दिवस आहे का 5वा आहे 4